भरपूर असल्यामुळे सगळेच भिजलो आहोत, भरपूर भिजलो आहोत, भरपूर हिसाबच्या बाहेर. बाप्पाच्या आगमनासाठी काही पण. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात माझ्याबरोबर अथर्व आहे. आम्ही जात आहोत करी रोडला काळा चौकीच्या महाराज गणपतीचं आगमन बघण्यासाठी. तर आम्हाला आतुरता खूप आहे, कारण का फर्स्ट आगमन आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरचं आपल्या. आणि दुसरी गोष्ट, आम्ही म्हणजे स्पेशली मी आत्तू जायचाच दरवर्षी. मी सेंट्रल लाईनला आपल्या बॉम्बे साईडला फर्स्ट असं मी आगमन बघणार आहे. मला अजिबात आयडिया नाही की तिकडे आगमन कसे असतात. अथर्व मला सांगत होता की तिथे एकत्र 5 ते 6 मंडळांचे एकत्र 2-3 आगमन तरी आज बघा. एका टायमाला 2-3 आगमन आपल्याला बघायला भेटतात. सो आपण बघूया अजून मध्ये काय काय गमती होतात. वर्कशॉपमध्ये आपल्याला जायचं आहे. अथर्वला बऱ्याच तिकडचे इन्फॉर्मेशन आहेत, कारण का अथर्वचा फ्रेंड तिकडे आहे. आणि बघू आपणच. आता आम्ही निघालो आहोत घरातनं. मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत मुलुंड स्टेशनला. आपला भाऊ गणपती बघायला चला. आम्ही दोघं पण भरपूर खुश आहोत. आता मुलुंड स्टेशनला आपल्याला तिकीट काढायची आहे आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पाहू शकता तुम्ही आपलं सुंदर असं मुलुंड स्टेशन. रिनोव्हेशन चालू आहे, हरकत नाही. चला तर एक तिकीट काढून घे फटाफट. ओ हो, स्वतःच तिकीट काढणार आहोत आम्ही. चला मग मित्रांनो, जरा आम्ही तिकीट वगैरे काढतो आणि ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्म क्रमांकावर येते हे पण जरा बघतो आणि मग नंतरला डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चलो गाईस, आम्ही तिकीट काढलेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती ट्रेन आहे. मित्रांनो, 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती ट्रेन आलेली आहे. आपल्याला उतरायचे आता फास्ट अँड फास्ट. चल लवकर चल. चला मित्रांनो, फास्ट जाऊया. चला मित्रांनो, ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे, पण तरी पण सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी मी मोबाईल बंद करत आहे. चला तर डायरेक्ट तुम्हाला ट्रेनमध्येच भेटतो. संडे असल्याच्या कारणामुळे ट्रेनमधलं फर्स्ट क्लासचा डब्बा पाहू शकता. ते एकच काका बसलेत, 1 की 2 जणच बसलेत. आणि सेकंड क्लास बघा तुम्ही, पूर्ण भरलेलं आहे. काय मग तू, कसं वाटतंय? सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो. आपण लवकरच आता 500 सबस्क्रायबर गेन करणार आहोत. आपण फक्त परेडला पोहोचलोय. ओके गाईस. पुढील स्थानक करी रोड. कृपया चालत्या गाडीवर बाहेर आम्ही आलेलो आहोत आता करी रोडला. बाप्पाचं आगमन आणि पावसाचं आगमन दोघे सोबतच होते असं वाटतंय. मित्रांनो, पाऊस खूप जोरात सुरू आहे. समजून नाही येणार आहे कसं. आता प्लॅन पुढचा सगळा मिस झाला आहे, समजत नाही. बघूया, पाऊस थांबेल अशी इच्छा बाळगू शकतो आपण. तर चला मग. आता अथर्वचा फ्रेंड, तो फ्रेंड कुठे आहे? मित्र कुठे आहे? येतोय घरी घरचं तर इथेच कुठेतरी येतोय. तो अथर्वचा मित्र हा सुटला तरी सोसायटीमध्ये राहतो. त्याची आम्ही वाट पाहतो आहे. आणि वाट पाहता पाहता पावसाची पण सुरुवात झाली आहे. हरकत नाही, पण बाप्पाचं आगमन आजच्या ब्लॉगमध्ये कुठला पण परिस्थिती दाखवणार आहे. सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. चला मग मित्रांनो. गणसंकुल ह्या कला आर्ट स्टुडिओची तुम्ही टायलाईन पाहू शकता.
तुमची भक्ती इथे आकार घेत आहे. सुंदर टॅगलाईन आहे. आणि आज असा एक सुंदर मित्रांनो, आपल्या काळा चौकीच्या महागणपतीच्या आगमनाला काही वेळ बाकी होता. तो अथर्व बोलला की इकडे गणसंकुलच्या इकडे आपल्याला छोट्या छोट्या मूर्त्या बघायला भेटत आहेत. मोठ्या मूर्त्यांना शूटला अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही ट्राय करणार आहोत शूट करायचं. छोट्या छोट्या मूर्त्या खूप सुंदर, खूप आकर्षक आहेत. शाडू मातीच्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता इकडे. आणि इकडे समोरच मोठ्या गणपतींचा कारखाना आहे. इकडे सूचना दिलेली आहे, म्हणून आम्ही जास्त शूट करत नाही आहोत. बाप्पाच्या मूर्त्या सुकवण्यासाठी कसं ठेवल्या मित्रांनी पाहू शकतात. हे बघा मित्रांनो, किती सारे गणपती एका लाईनीत उभे आहेत. स्वामींच्या मुद्रेमध्ये पण एक मूर्ती आहे. भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत इकडे. बऱ्याच वेगळ्या आसनांवरती बसलेल्या आपले मूर्त्या दिसतात आपल्याला. मित्रांनो, मी पाहिलातच मस्त मोठे मोठे गणपती कसे आकार घेत होते ते तुम्ही बघितलात. सो आता अथर्वाचा फ्रेंड आणि अजून अथर्वाचे 2 मित्र आहेत. टोटल आम्ही 5 जण जात आहोत. बाप्पाचं आगमन सुरू झालं असावं असं वाटतंय, कारण का 11 वाजत आले आहेत. बघूया तिकडे गेल्यावरती दुसरे कुठले मंडळ आले असतील तर ते पण आपण या ब्लॉगमध्ये कवर करूयाच. सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. चला मग आता डायरेक्ट बाप्पाच्या आगमनातच भेटूया. पाहू शकता तुम्ही, लोकशाहीवरती लाईव्ह चालू आहे. पाऊस भरपूर असल्यामुळे सगळं भिजलो आहोत. भरपूर हिसाबच्या बाहेर. बाप्पाच्या आगमनासाठी काही पण
एवढी आहे की सिग्नल मध्ये नडत होता. सिग्नलला आय थिंक ते काढतायत, काय करतायत समजून नाही येत आहे. बाप्पासाठी सगळी तयारी चालू आहे. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका.
मित्रांनो फायनली आपलं खेतवाडीच्या मोर्याचं आगमन संपन्न झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आलेलो खास करून काळा चौकीचा महागणपतीचं आगमन बघण्यासाठी. पण झालं असं की आपल्या मग ह्याच्यातनंच कारखान्यामधनंच मूर्ती अवघ्या खूप वेळानंतर निघणार आहे. त्यांनी इंस्टाग्रामच्या पेजवरती 11 o'clockचा टायमिंग दिलेला होता. त्या हिशोबाने आम्ही भरपूर लवकर आलेलो, पण तरी पण काही शक्य झालं नाही. पण आपण नेक्स्ट टाईम आपल्या महागणपतीचं दर्शनाला जाऊ शकतो. पण आता आगमनाला उशीर होतो आहे, कारण का तुम्ही बघितलातच आपल्या खेतवाडीचा मोर्या ज्या वेळेला निघाला त्यावेळेला सिग्नलचा थोडंसं प्रॉब्लेम आलेला मूर्तीसाठी. दॅट्स वाय मूर्ती कारखान्यातनं बाहेर आली आणि बराच वेळ मधल्या सर्कलला थांबलेली होती. मागच्या काही मूर्त्या निघण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. हरकत नाही मित्रांनो, आपण नेक्स्ट टाईम नक्की येऊ. सो हा व्लॉग कसा होता हे नक्की कमेंट करून कळवा. हा व्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खेतवाडीच्या मोर्याचं आगमन कसं होतं हे खास करून कमेंट करून कळवा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चलो गाईस, बाय बाय.